नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपल्या अनुब्लॉग चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत एक अतिशय पवित्र आणि सुंदर तीर्थक्षेत्र रामटेक. नागपूरजवळ वसलेले हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आहे. चल चला तर मग सुरू करूया आपला आजचा प्रवास. जसजसं आपण रामटेकच्या दिशेने जातो तसं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न वाटायला लागतं. हे डोंगरावर बसलेलं हे सुंदर मंदिर खूप उंचावर आहे आणि वर जाताना दिसणारं हे निसर्ग दृश्य खूपच मनमोहक असतं. वरून दिसणारा परिसर, डोंगर, पसरलेलं पाणी सगळीकडे अगदी स्वर्गासारखं वाटतं. इथे आहे प्रसिद्ध राम मंदिर. असं मानलं जातं की भगवान राम यांनी वनवासाच्या काळात इथे विश्रांती घेतली होती. हे आहे लक्ष्मण स्वामी मंदिर. मी मंदिराच्या बाहेरून खूप दृश्य कॅप्चर केलं आहे आणि इथे फोटो काढायला व्हिडिओ बनवायला मनाई आहे, तरी पण मी इथे थोडं व्हिडिओ बनवलेला आहे. हे लक्ष्मणचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आहे खूप गर्दी होती, लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं. राम मंदिराजवळच हे लक्ष्मण यांचं मंदिर आहे. इथे फोटो काढायची मर्यादा असते, तरी मी तुम्हाला काही झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मंदिरातील मूर्ती खूप सुंदर आणि आकर्षक आहेत आणि हे आहे श्रीरामजीचं मंदिर. फोटो काढायला मना होतं, तरी पण थोडंसं मी बाहेरून घ्यायला हरकत नाही आहे आणि छान दर्शन झालं आहे. माझी ही पहिलीच वेळ आहे रामटेकचं दर्शन घ्यायची आणि खूप पुरातन मंदिर आहे हे. आणि इथे गर्दी खूप राहते. शनिवार रविवारला तर खूप लोकांची गर्दी राहते आणि हे आहे दृश्य खूप सुंदर आहे आणि छान दर्शन झालेलं आहे. मनाला खूप समाधान मिळतं आणि खूप दुरून दुरून लोक इथे रामटेकला येतात. खूप प्रसिद्ध आहे आणि इथे एक जैन मंदिर पण आहे, ते पण खूप सुंदर बनवलेलं आहे आणि इथेच हनुमानजीचं पण मंदिर आहे आणि आम्ही दर्शन घेतलेलं आहे. जय श्रीराम, जय हनुमानजी की जय. आणि इथे फेमस आहे कच्चा चिवडा, पारंपरिक झुणका भाकर आणि इथे सगळी लाकडांची खेळणी, आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आणि इथे बाजूला आहे खिंडसी तलाव. आता खूप ऊन झालेलं आहे आणि खूप पाणी आहे तिथे. बोटिंगची पण इथे रामटेकचा हा जो परिसर खूप सुंदर आणि प्रत्येक कोणात फोटो जर घेतला तर व्हिडिओ पण खूप छान येतात. डोंगर, मंदिर, तलाव आणि शांत वातावरण हे सगळं मिळून एक अनुभव खूप खास बनवतात. तर तुम्हाला शांतता आणि निसर्ग आवडत असेल तर रामटेकला नक्की भेट द्या. मित्रांनो, हा आपला रामटेकचा सुंदर असा प्रवास आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. खूप छान आहे इथलं वातावरण आणि तुम्ही बघू शकता मी उंचावरून व्हिडिओ बनवत आहे आणि समोर खूप ऊन आहे आणि खूप पाणी आहे, तरी पण छान व्हिडिओ बनवलेला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता. इथे पण पर्यटक खूप लोक दुरून दुरून येतात हे दृश्य पाहायला. हिवाळ्यात, पावसाळ्यात, कुठलाही मोसम असू द्या, खूप गर्दी राहते, कारण हा निसर्गरम्य ठिकाणच असं आहे आणि खूप झाडं आणि डोंगराळ आणि इथे खूप मोठं असं काय म्हणतात त्याला डॅम आणि हिरवंगार पाणी आहे तिथे आणि याच्यामध्ये मशीन पण लावले. पाण्याचं साठवण्याचं काहीतरी इथे खूप मोठं हे तलावासारखं बनवलेलं आहे, खूप डीप आहे आणि हे जैन मंदिर आहे. महावीर भगवानचा फोटो आहे आणि हे मंदिर खूप सुंदर आहे. इतकं स्वच्छ राहते आणि डिसिप्लिन आहे आणि दुरून दुरून लोक येतात. जैन मंदिर हे पाहण्यासारखं असतं आणि शांतता खूप ते आहे. महावीर भगवानचा फोटो आहे. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम.
आणि बघू शकता हे जैन मंदिर खूप छान आहे आणि नवीन बनवलेलं आहे. शांत, स्वच्छ, अत्यंत सुंदर बांधकाम असलेलं हे मंदिर मनाला खूप शांती देते. जैन मंदिराचा परिसरात एक वेगळाच शांत अनुभव मिळतो आणि आम्ही जैन मंदिरला नेहमीच भेट देतो आणि खूप सुंदर प्रतिमा तिथे बनवलेल्या आहे. पण आतलं दर्शन घेऊ शकतो, लेकिन व्हिडिओ बनवायला यावेळेस ते आम्हाला मना केलेला आहे. मी सतत मी जैन असल्यामुळे आम्ही सतत दर्शनाला जातो आणि खूप मस्त वाटते इथला एरिया आणि पारिजातकाचे फ्लॉवर्सचे झाडं खूप आहे आणि कुठेही तुम्ही जैन मंदिरमध्ये जाल पारिजातकाचे फ्लॉवर्सचे झाडं तुम्हाला दिसेल. आता हे आपण रामटेकच्या रामगडावर आलेलो आहे आणि इथे खूप फेमस असे बोरं मिळतात, झुणका भाकर, खेळणी, खूप मस्त इथे शॉपिंग करायला होते आणि बघू शकता हा खूप सुंदर एरिया आहे. आता नवीन बांधकाम पण सुरू झालेलं आहे तिथे, पण खूप छान वाटतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा असंच भेटूया एका ठिकाणासोबत. तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे माकड पण आहे. यावेळेस ना आम्हाला माकड कमी दिसले कारण तिथे बांधकाम सुरू असल्यामुळे माकड नाही मिळाले आणि आम्ही माकडांसाठी भरपूर खायला पण घेऊन गेलो होतो. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.